की आज शेवटचा दिवस. बंटे आदाला आता मी विचारतो. ओम साईराम. काका आहेत ना, एक नंबर भजन बोलतात. मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या आर्यन गोर ब्लॉग्स मध्ये. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात अंगोल झाल्यावर, कारण की आज शेवटचा दिवस. कसे 8 दिवस गेले समजलं पण नाही. आज शेवटच्या दिवशी. आज संध्याकाळी मी शिर्डीला जाऊ, मंदिरात पोचू. तुम्हाला सगळं दाखवतो आज शेवटी. आणि शेवटचा दिवस आहे. माझा करू आज फुल सगळी तर तयारी वगैरे झाली निघायची. दाखवतो तुम्हाला आता. चला. आणि थोडा आज शेवटचा दिवस आहे आणि आज शिर्डीला पोहोचणार आहे. त्याच्याबद्दल आमच्या टीमला म्हणजे साहित्य दिवाणी ग्रुपला विचारतो प्रश्न. काय बघू. बंटे आदाला आता मी विचारतो, कारण की बंटे आदाचं आज पहिल्याच वर्ष आहे ना, या वर्षी पहिला वर्ष आहे. मग बंटे आदाला विचारतो मी. बंटे आदा, ओम साईराम. ओम साईराम. आज आपण शिर्डीला पोहोचणार आहेत, बाबांना भेटणार आहेत. तुम्हाला कसं वाटतोय? प्रथम तर मी पहिलाच वर्ष आहे माझा शिर्डीला येण्याचा. कडाव ते शिर्डी पालखी सोहळा आहे. प्रथम तर मी या पालखी सोहळ्यात मला सहभागी करून घेतलं म्हणून मी अध्यक्ष चेतनदादा पवाली यांचं आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर साहित्य दिवाणी ग्रुप चे देखील आभार मानतो, कारण त्यांनी मला त्यांच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतला. आणि माझ्या मनात एकच चिंता होती का मी शिर्डीला जाईल का, पोचेल का, चालेल का. पण 6 दिवस झाले, मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही चालताना. फक्त एकच मनात होतं का साईबाबांचं नामस्मरण मनात करून मी जाणील पुढे. आणि आजचा शेवटचा दिवस खूप भारी वाटतोय मला आणि कुठल्या प्रकारचाही त्रास झाला नाही. एकच सांगतो, प्रत्येकाने वारी करायला पाहिजे, पदयात्रा करायला पाहिजे. बोला ओम साईराम. मी 6:40 ला आलो इथं. एवढी फास्ट पळवली पालखी सगळ्यांनी. हळूहळू सगळ्यांनी आणली पालखी. तुम्ही एवढी फास्ट पालखी का पळवली सांगा जरा मला. आम्हाला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, 40 किलोमीटर पल्ला. त्यामुळे आज आम्ही सकाळ लवकरच पालखी काढू. सकाळ लवकर आम्ही फास्ट मध्ये एकदम पालखी आम्ही विमानतळाच्या ठिकाणी स्टॉपवरती उतरवलेली. तर तुम्ही पालखी बघू शकता. आणि आमचे सोयरे साई भक्त आमच्या बरोबर एक छोटा पिल्लू आणि एक मोठा श्वान. म्हणजे म्हणतात ना, साईच्या बरोबर की कुत्रा हा दत्तांचा वाई आहे. ते खरोखर दत्ताचाच असतो. आमच्या बरोबर हा आता बघायला गेलं तर आमच्या बरोबर हा 4था कुत्रा आलेला आहे आणि एक छोटं पिल्लू. अशा वेळी 5 कुत्रे आमच्या बरोबर थोडे वरून पण आम्हाला त्यांनी व्यवस्थित असता मार्ग दाखवत आले. यावर्षी आम्हाला खूप आनंद होत आहे पालखी आणताना, कारण आमचे अध्यक्ष हर्षी खूप चांगलं सहकार्य आम्हाला चांगलं करत आहे. त्यांचं नियोजन एकदम परफेक्ट आहे. त्यांनी सगळ्यांचं नियोजन एकदम परफेक्ट केलेलं आहे. आणि आज शेवटचा दिवस आहे. कसं वाटतं तुम्हाला शेवटचा दिवस? 8 दिवस कसे गेले काय समजलं नाही. आता आम्हाला वर्षभर वाट पाहायला लागणार या क्षणाची. त्यामुळे आम्हाला आनंदही तितकंच होत आहे, तितकं दुःखही होत आहे. त्यामुळे ह्या क्षणाची आम्हाला वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. ओम साईराम. आपण दरवर्षी पालखी आणतो, दरवर्षीप्रमाणे या वर्षी तुमचा अनुभव सांगा, कशी पालखी वगैरे. 2011 पासून आपली पालखी निघते कडावची शिर्डी काही वारी. त्याच्यामध्ये खूप असा अनुभव आहे. आणि आत्ताच 15 वर्ष आहे आपलं. कितवं 15 वर्ष. आणि ह्या वर्षीची मंडळी आपली साई भक्त जे चालतात ते एकदम व्यवस्थित आहे सर्व. दरवर्षी आपल्याकडे डॉक्टर असतात, यावर्षी डॉक्टर पण नाही. तरी पण कुणाला काही प्रॉब्लेम झाला नाही. जेवढे साई भक्त इथून तणावाने शिर्डीकडे येतात, तेवढे साई भक्त घरी सुखरूप जातात. अशी बाबांना एक प्रार्थना करतो. आणि आज शेवटचा दिवस आहे, कसा वाटतो? खूप आनंद आहे. आज शिर्डीमध्ये जाऊ, बाबांचं दर्शन घेऊ आणि मग उद्या आपला परतीचा प्रवास चालू होईल. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. काका आहेत ना, एक नंबर भजन बोलतात. पालखी स्टार्टिंग पासून सगळे भजन या काकानेच बोललेत. तर काकांना आपण विचारूया काहीतरी. काका, तुम्ही एवढे चांगले चांगले भजन कुठून शिकले बोलायला? साई कृपा असेल, मल्हारची कृपा असेल. आपण मला कोणी शिकवलं नाही, कोणाचं आपण कुठल्या प्रकारचा क्लास लावला नाही.
एक देवाची देण असते. जे आपण गाणं ऐकलं, भजन ऐकलं, ते आपल्या हृदयामध्ये फिट बसते. त्याच एका विचाराने आपण ते भजन म्हणत असतो. कुठलाही गाणं असो, कुठलाही भजन असो, एकदा आपल्या कानावर जे स्वर पडले तर ते आपण रिपीट करून आपण ते बोलत राहतो. त्या अर्थाने आपल्याला ती एक भजनाची आवड निर्माण होते म्हणून आपण भजन बोलत असतो. आणि आज आपण बाबांना भेटणार आहेत, कसं वाटतंय? आजचा दिवस खऱ्या अर्थाने म्हटला तर गेले 7 दिवस झाले आपण पायी वारी करतो कडाव ते शिर्डी. पहिली वस्ती आपली होती म्हैसा येते, त्यानंतर आपण वैशाख येते आलो, त्यानंतर करंजाळ येते बौद्ध विवारला, आणि त्यानंतर आपण आलो पिंपरी पेंढार येते, आणि पिंपरी पेंढारच्या नंतर आपण आलो डोलसने येते, तिथे रेणुका मातेचे मंदिर आहे, आणि त्यानंतर शेवटची वस्ती काल होती आपली निलवंड येथे शिवमंदिर आहे. आजची वस्ती आपली बाबाच्या नगरीत असताना असं वाटतंय की 8 दिवसाची आपली आस आज खऱ्या अर्थाने पूर्ण होणार. तर जो साई भक्त चालत येतो त्याला खऱ्या अर्थाने बाबा एक ऊर्जा निर्माण करतो, एक शक्ती निर्माण करतात का माझा भक्त माझ्यासाठी पायी चालत आलाय, त्याला चांगल्या प्रकारे येऊ दे. आणि आज आपण बाबांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला आजच्या दिवसाची ओढ लागलेली हेच मी सांगू शकतो. आणि आज शेवटचा दिवस आहे. आपण 8 दिवस म्हणजे 8 दिवस कसे संपले काही पत्ता लागला नाही आपल्याला. गणपती जसे येतात आणि 5 मिनिटं बसतात आणि निघून जातात, तसं झालं ही सेमतारा. मग तुम्हाला त्याच्याबद्दल 2 शब्द सांगा. त्याच्याबद्दल सांगायचं गेलं तर आज 8 दिवसाची जी आपली खेळीमेळीचं वातावरण होतं, त्या 8 दिवस आपण पायी चालत आलो. त्यामध्ये भजन गात, संगीत गात, एकमेकाला विनोदी प्रकारे हसत बोलत आपण सर्व एकजुटीने आपण आलो आहेत. आपल्या पालखीमध्ये चांगल्या प्रकारे नियोजन होते, तसेच आपले अध्यक्ष साहेब हेही सुद्धा सर्वांची चांगल्या प्रकारे काळजी घेतात. आणि खरंच मनाला असं वाटतं की पायी वारी आल्या आयुष्यात एकदा तरी करावी, की हे 8 दिवस कसे गेले हे कळतच नाही. जसं आपण गणेश उत्सव साजरा करतो, 5 दिवसाचे का 10 दिवसाचे बाप्पा आपल्या घरी बसतो, त्यावेळेस आपल्याला किती आनंद होतो, त्याच प्रकारे आजचा आनंद आहे. आणि आजचा दिवस हा शेवटचा दिवस गोड व्हावा हीच साईचरणी प्रार्थना करतो. ओम साईराम. त्यानंतर आम्ही आलो नाश्त्याच्या जागी, आलो लोकेशन पोहोचलो कधीच, आणि मंडळी भरपूर लेट आली, भरपूर लेट. 5-15 मिनिटं लेट झाली मंडळी. आम्ही आलो अगोदर. हे मंडळी लेट कसं झालं? लवकर आलो नाही, तुम्ही लेट झालं म्हणजे आम्ही लवकर आलो. असली लेट झाली जी. आणि आता इथे आरती सुरू होती, आरती दाखवू तुम्ही. नाश्ता मी आज काही करणार नाही, उपास आहे माझा. आरती साई बाबा. शिर्डी 6 किलोमीटर आहे मित्रांनो. इथं अध्यक्षाची गाडी चालली. जेवणाच्या लोकेशनवरती पोहोचतो आणि ते सगळे जेवायला बसलीत. आता मी पण वस्तू तोडायला तर पालखी ठेवले सगळे. आता काढावची मंडळी येऊन पाया वाढतात. जेवायला पापड आणि भाजी, बटाटा बनवायची, वांग बटाट्याची भाजी आणि दाल भाजी सगळी बसली बघा मंडळी. इकडे उपाध्यक्ष बसलेत. मित्रांनो आता पालखी निघली शिर्डीच्या वाटेवरती, म्हणजे शिर्डीला चालली पालखी. आता थोड्याला शिर्डीवर पोहोचू आपण. लय मजा वाटते आता मित्रांनो, सगळी चालेल बघ मंडळी. ओम साईराम. मित्रांनो मंडळी बघ कशी नाचते बाई जोरात. आता उत्साह आला मंडळी, नाचला बाई. ओम साईराम. मित्रांनो ते मंडळी चालले ओम साईराम बोलत बोलत चालले बाई. नाथ
एवढा जोश आणि उत्साहाबद्दल तुम्ही काय सांगू शकता मंडळीला? खूप आनंद झाला. आता मी थोड्याच वेळात बाबांचं दर्शन होणार आहे आणि थोड्या वेळाने दुःख पण होणार आहे, कारण मी आज माझ्या मित्रांना म्हणजे आज हे होणार आहे, आमचा पालखी सोहळा समाप्त होणार आहे, त्यामुळे मला दुःख पण होणार आहे बहुत. या आतुरतेची आम्हाला पुन्हा 1 वर्ष वाट पाहावी लागेल. चला पुढं. अच्छा. सबका मालिक तो तुका वाटतंय त्याच्या नगरीत बुंदी लढवाचा प्रसाद जाऊ साई तिथं घेऊ चला शिर्डीला जाऊ दर्शन बाबांचं घेऊ चला शिर्डीला जाऊ दर्शन साईंचं घेऊ चला शिर्डीला जाऊ चला शिर्डीला जाऊ. जेनुगीचा खंडेराया गराया 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 I'm लागली मला वारंट गुरुवार लागली मला वारंट गुरुवार
आल्या ते घेता खांद्यावरी येता पायी पायी येता पायी पायी येता पायी पायी असं तुझ्या या भेटीची निघाला पायी पायी करी करून दोसाई तुझ्या सरसनाची खय करून आलो साये तुझ्या भेटी तुझ्या दर्शनात इतकं भेट माझा तुझ्या दर्शनात इतकं भेट माझा झालं किंवा पावन साई आलो या देऊन नाम साई का जपता है ये खून में शिकाल्यर वाला नाम साई का जपता है ये खून में शिकाल्यर वाला देवन मांगे भरवाए तेरा राजेश पदवड़ वाला देवन मांगे भरवाए तेरा राजेश पदवड़ वाला देवन मांगे भरवाए तेरा राजेश पदवड़ वाला एक तेरा ही सहारा मित्रांनो, आता आपण खंडोबा मंदिरामध्ये पोहोचलोय. सगळे चालू मंडळी आतमध्ये पालखी घेऊन चाललेत. आता साईबाबाची नाही तर हे बघा, पालखी आता चालल्या आतमध्ये. अहो साई नाव पडलं ना बाबांना इकडे. पादुकांना सजनानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. इकडे सर्व मंडळी बसले खंडोबा मंदिरात. एकदम मस्त. इथं अभिषेक करत होते ना मगाशी. इथं मंडळात सगळी बसते पालखीजवळ. कारण की पालखीचा आता शेवटचे क्षण आहे. नंतर पालखी बघायला भेटणार ना पुढच्या वर्षी राहील. मंडळी आता चाललंय सरळ साई मंदिरात. शिर्डी की राजा की जय, ओम साईराम बोलो. आता डायरेक्ट पुढच्या वर्षी असे क्षण बघायला भेटतील. लय मजा आली. 8 दिवस कसे गेले काहीच पत्ता लागला नाही. जसे गणपती येतात तसेच हे झाले. 5 मिनिटात सगळं संपलं असं वाटलं मला. गणपती आले लगेच गेले, अशीच पालखी आली लगेच गेली असं समजलं मला. असं बोल ओम सर मंदिरात पोहोचलो तेव्हा मूर्ती सगळे आतमध्ये चाललं. मस्त श्री साई पालखी उगण मस्त पालखी लागली आतमध्ये. इथं बघा साईबाबा CCTV कॅमेऱ्यावरून दाखवत आहेत. कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नाही ना, म्हणून इकडनं दाखवतो. तुम्हाला दर्शन करून घ्या आतच. इथे सगळी पोरं नाचतात, ऑर्केस्ट्रा झालं मस्त. आणि इकडे सगळी एकमेकांना गले लागून काढतात. कारण की आज शेवटचं सण आहे. नंतर सगळी पुढच्या वर्षी भेटूया पालखीला. पालखी एक लय मजा येते पालखीत. असं कुठल्याच गोष्टीत मजा नाही जिकडे पालखीत मजा येते. साई बाबा की जय. आय लव्ह साई बाबा. साई बाबा की जय. इकडे एकदम मोठी मूर्ती आहे साईबाबाची. पाणी पडताना ती पण त्या उजेडामुळे दिसत नाही तुम्हाला. राहू द्या, पुढे बघूया आपण. बघा साई बाबा की जय. पूर्ण यायला पाहिजे ना नुसतं
आता आम्ही दर्शन करून आलोय, कारण की मी फोन आतमध्ये घेऊन नाही गेलो, कारण की मोबाईल अलाउड नाही आतमध्ये. आणि दर्शन मी लालबागच्या राजा पण दर्शन आवडलं. टाईम लागला किती 4:30 वाजता गेलो आम्ही, तर आत्ता निघलो बाहेर. आता आम्ही बॅग घ्यायला आलोय. आता आम्ही मंदिराशी विचारू तुम्ही दर्शन कसं झालं तुमचा प्रवास, म्हणजे मंदिरात पोचले मग निघूया घरी. आज मी घरी जाणार डायरेक्ट रात्रीपर्यंत, म्हणजे 3-4 वाजेपर्यंत पोहोचू. त्यावर तुम्हाला प्रवास झोपणार मी 2 तिकीट काढायला बघतो. ओके मित्रांनो, आता आम्ही सुखरूप घरी पोहोचलेलो आहे आणि आता सकाळ झाली आणि मी उठलो. किती वाजता उठलो? 11 वाजता उठलो. आता 11 वाजता उठलोय. आता सामानाला जायचे, म्हणजे बॅग चादर वगैरेच्या बॅग आणायला जायचे. ओके आता मी जाईल तिकडे आणायला आणि सध्या फक्त हे ब्लॉग एंड करतोय. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉगमध्ये सबस्क्राईब करा आणि हे साई पालखीचे ब्लॉग कसे लागले तुम्हाला सांगा नक्की मला. ओके भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि भंडारा पण आहे 2 तारखेला, भंडाऱ्याचा पण ब्लॉग येईल. ओके बाय.